नमस्कार मित्रांनो. काल आपण पाहिलं 5 किंगडम क्लासिफिकेशन पर्यंत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्यामध्ये पहिलं 2 किंगडम क्लासिफिकेशन लिनियसनी दिलेलं, दुसरं 3 किंगडम क्लासिफिकेशन हकेलनी सांगितलेलं, नंतर 4 किंगडम क्लासिफिकेशन कोपलँडनी सांगितलेलं आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन आर.एच. विटाकरनी सांगितलेलं. हे 5 किंगडम होते: किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मायकोटा, किंगडम प्लांटिया आणि किंगडम ॲनिमेलिया. आता विटाकरनी सगळ्या ऑर्गॅनिझमला जे 5 किंगडम मध्ये डिवाइड केलं ते कशाच्या बेसिसवर केलं, त्यांनी कोणता क्रायटेरिया वापरला, तेच आपण आज आपल्या या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. क्रायटेरिया यूज फॉर 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे 5 किंगडम तयार करण्यासाठी आर.एच. विटाकरनी कोणता क्रायटेरिया वापरला. त्यांनी 5 महत्वाचे क्रायटेरिया वापरले. पहिला होता सेल ऑर्गनायझेशन, की एखाद्या ऑर्गॅनिझमची सेल कशी असणार. दुसरा होता बॉडी ऑर्गनायझेशन, त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं असणार. तिसरा होता मोड ऑफ न्यूट्रिशन, तो ऑर्गॅनिझम कुठल्या पद्धतीने न्यूट्रिशन ॲक्वायर्ड करते म्हणजे फूड कसा घेते. चौथा होता मोड ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस कोणत्या पद्धतीने होते. आणि पाचवा होता फायलोजेनी. यामध्ये त्यांनी काय केलं, आपण पहिला पाहणार आहोत सेल ऑर्गनायझेशन. सेल ऑर्गनायझेशन मध्ये आर.एच. विटाकरनी सगळ्या ऑर्गॅनिझमची स्टडी केली की ती सेल जी आहे ती प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे. मग त्यांनी प्रोकॅरियोटिक सेलला मोनेरा किंगडम मध्ये टाकलं आणि युकॅरियोटिक सेलचे जे ऑर्गॅनिझम होते त्यांना बाकीच्या किंगडम मध्ये टाकलं, प्रोटिस्टा, मायकोटा, प्लांटिया, ॲनिमेलिया. असंच त्यांनी सेल ऑर्गनायझेशन म्हणजे सेल कशी असणार, त्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत की नाही आहेत, म्हणजे सेल ऑर्गॅनिझम प्रेझेंट और अब्सेंट याची स्टडी केली. या व्यतिरिक्त या सेल ऑर्गॅनिझम मध्ये सायटोप्लाझम झालं, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट यांचं कंपोजिशन कसं आहे, रायबोझोम कोणत्या प्रकारचे आहेत हे पण त्यांनी ऑब्झर्व केलं. एखादी सेल वॉल आहे, सेलची जी वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे, ती कशी असते, या व्यतिरिक्त काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे का, हे सर्व त्यांनी स्टडी केलं सेल ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणजे पहिला क्रायटेरिया त्यांनी स्टडी केला सेल कशी असते ते. दुसरा क्रायटेरिया त्यांनी स्टडी केला बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये त्यांनी स्टडी केलं की सेलची जी बॉडी आहे ती एका सेल पासून बनलेली आहे की 2 सेल पासून बनलेली आहे, म्हणजे युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. तिसरं ऑर्गन सिस्टीम, त्या ऑर्गॅनिझम मध्ये ऑर्गन सिस्टीम आहे की एकच सेल सगळे फंक्शन परफॉर्म करते. या व्यतिरिक्त त्यांचं बॉडी प्लॅन, सिमेट्री याबद्दलची स्टडी केली. काही ऑर्गॅनिझम सिमेट्रिकल असतात, काही ऑर्गॅनिझम असिमेट्रिकल असतात. तिसरं त्यांनी मोड ऑफ न्यूट्रिशन स्टडी केलं, ज्यामध्ये त्यांनी काही ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक आहेत की हेटरोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक आपण कशाला म्हणतो, असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. आणि हेटरोट्रॉपिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत न्यूट्रिशनसाठी किंवा फूडसाठी. या व्यतिरिक्त सॅप्रोफायटिक आहेत की पॅरासायटिक आहेत. सॅप्रोफायटिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या डेड बॉडीवर जगतात, म्हणजे डेड ऑर्गॅनिक मॅटरला खाऊन किंवा त्यांच्यापासून न्यूट्रिशन घेऊन स्वतः सर्व्हाइव्ह करतात, अशा याला आपण सॅप्रोफायटिक म्हणतो. पॅरासायटिक म्हणजे सजीवांवर जगणारे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जगतात त्यांना पॅरासायटिक म्हणतो. या व्यतिरिक्त मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये त्यांनी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची हॅबिट आणि हॅबिटॅट पण स्टडी केली. हॅबिटॅट म्हणजे ते कोणत्या क्षेत्रात राहतात. काही ऑर्गॅनिझम पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात म्हणजे टेरेस्ट्रियल एरियामध्ये राहतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची स्टडी केली. हे होतं मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये. चौथा त्यांनी क्रायटेरिया यूज केला मोड ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे रिप्रोडक्शन कोणत्या पद्धतीचं होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. काही ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात म्हणजे मेल आणि फिमेल गमीट करतात तयार, त्यांचं फ्युजन होते म्हणजे फर्टिलायझेशन होते आणि त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. असंच असेक्शुअल रिप्रोडक्शन, काही ऑर्गॅनिझम मध्ये गमीट फॉर्मेशनची प्रोसेस होत नाही
डायरेक्टली त्यांच्या बॉडी पार्ट पासून किंवा दुसऱ्या प्रकारचे स्पोर तयार करून त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते, त्याला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतो. म्हणजे यामध्ये गमिट्सचं फ्युजन होत नाही. त्यांनी हे पण स्टडी केलं की एखादा ऑर्गॅनिझम बायसेक्सुअल आहे की युनिसेक्सुअल आहे. बायसेक्सुअल म्हणजे दोन्हीही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स त्या एकाच ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असले तर त्याला आपण बायसेक्सुअल असं म्हणतो. युनिसेक्सुअल म्हणजे एका ऑर्गॅनिझम मध्ये एकाच प्रकारचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन, आपल्या ह्युमन मध्ये प्रत्येकामध्ये एकाच प्रकारचा सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे. ओके, असंही त्यांनी स्टडी केलं. या व्यतिरिक्त त्यांनी लाईफ सायकलच्या वेगवेगळ्या स्टेजेस पण स्टडी केल्या. काही ऑर्गॅनिझम मध्ये आधी गमिट तयार होतात, नंतर मग ते गमिट फ्यूज होऊन झायगोट तयार होते, मग एम्ब्रियो, मग फिटस आणि नंतर बर्थ आणि मग यंग वन. काही ऑर्गॅनिझम मध्ये एम्ब्रियो तयार होत नाही, डायरेक्टली गमिट्स पासून किंवा स्पोर्स पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. अशा वेगवेगळ्या स्टेजेसही स्टडी केल्या आणि सर्वात शेवटचा त्यांनी क्रायटेरिया यूज केला फायलोजेनी. फायलोजेनी मध्ये आपण स्टडी करतो इव्होल्युशनरी रिलेशनशिप, म्हणजे एका ऑर्गॅनिझम पासून वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम कसे तयार झाले. फॉर एक्झाम्पल आपल्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपले अँसेस्टर काय आहेत, मंकी. म्हणजे आपली डेव्हलपमेंट कशापासून झालेली आहे, मंकी पासून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपलं आणि मंकीचं कुठेतरी रिलेशन आहे. मग हे रिलेशन कोणतं आहे, उत्क्रांतीचं म्हणजेच इव्होल्युशनचं. मग असं इव्होल्युशनची स्टडी करण्यासाठी जे फिनॉमिना वापरल्या जाते त्याला म्हटले जाते फायलोजेनी. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो कॅट, टायगर, लॉयन. हे सर्व एकाच ग्रुप मधले ऑर्गॅनिझम आहेत. त्यांचं जर आपण बेसिक स्ट्रक्चर पाहिलं तर ते कसं आहे, सारखं आहे. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कॅट, लॉयन, टायगर, लेपर्ड, चिता हे सगळे ऑर्गॅनिझम कधीतरी जुन्या काळी इव्होल्युशनच्या दरम्यान एकाच ऑर्गॅनिझम पासून तयार झाले असतील. अशा सगळ्या पद्धतीने विटाकरनी स्टडी केली सगळ्या ऑर्गॅनिझमची आणि त्यांना 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. हे आहेत क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑल ऑर्गॅनिझम इनटू 5 किंगडम. कुणी केलं, विटाकरनी, R.H. विटाकर. समजलं इथपर्यंत? नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू.